आणणार, हे चालायचे नाही, असंच करायचे. हे तर खूपच भारी झालं. छान झालेत ना. तर ही आणलेली आहे चिलापी, आणि चिलापी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आम्हाला दुसरा कोणता फिश आवडत नाही, म्हणजे आवडतो बाकीचे पण चांगले फ्रेश भेटले तरच चांगले लागतात. तर ही चिलापी आहे आणि ही फेवरेट आहे, त्याच्यामुळे ही आणलेली आहे. ही स्वच्छ धुतली, त्यानंतर त्याला मी लिंबू लावलं आहे, लिंबू पिळलं आहे म्हणजे त्याच्यावरती, आणि 15 मिनिटं ही ठेवलेले आहे. आणि आता इकडं मी वाटण करून घेतले. हे वाटण आहे ना हिरव्या मिरचीचं वाटण आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर असं वाटण करून घेतले मी. आणि हे सगळं आता ह्या फिशला लावणार आहे, म्हणजे मॅरिनेट करून घेणार आहे. आणि छान टेस्ट येते. तुम्ही असं जर वाटण करून लावलं ना तर खूप छान टेस्ट येते. तर आता हे मस्तपैकी मी त्याला लावून घेते. तर आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे फिल्टरचं काय म्हणतात ते, बारीक साईजला बाजूला छोटा फिल्टर असतो ना, तर ते खराब झालं होतं, म्हणून मग मी हे आणलेलं आहे. हे बसवायचं आहे फिल्टरला, कारण ना मी 2 दिवस झालं खूपच आजारी पडली, आणि ते पाण्यामुळेच खरं पडली मी आजारी. तर ते बसवायचं आहे. तर आता ही जी पेस्ट करून घेतली आहे ना, ती सगळी पेस्ट आपल्याला फिशला लावायची, म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणकोणत्या प्रकारे फिश करता? मी ना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या स्टाईलने फिश करते. फिश कशीही केले तरी छानच लागतात. सावकाश, त्याला काटे येतं. चिलापीला भरपूर काटे असतात. तर मी मोठं भांडं घेते. तर मी असं मोठं भांडं घेतलंय, आणि त्या चिलापीला हिरवी मिरचीचे पेस्ट आणि हे लावून घेतलं ना की इकडं बाजूला ठेवणार आहे. जास्त पण नाही लावायची, नाहीतर तिखट होते. तर अशी फिशला लावून घेते मी सगळ्या. काय होतं ना, टेस्ट येते हिरवी मिरची हे सगळं सारण टाकलं की. कोणी कोणी हळद, मीठ, बेसन पीठ असं काही पण वापरतं, ज्यांच्या आवडीनुसार. मी पण कधी कधी करते. हळदी मिठाचे मासे पण असतात, ते अजून शेअर नाही केले मी तुमच्याशी, ते तर खूपच छान लागतात. हे फिश आज बनवायचं नव्हतं, पण परी म्हणली मम्मी मला खायचं आहे, म्हणलं चला बनवूया. आणि मलाही आवडतात फिश. माझ्या बहिणीला पण खूप फिश आवडतात. पण ती जास्त करून येतच नाही आमच्या इकडे. तिची छोटी छोटी मुलं आहे, शाळा आहे, स्कूल आहे. सुट्टी जरी असली तरी पण ती गावी जाते, पण इकडं नाही येत, तिला जास्त नाही यायला होत. बोलवलं होतं ह्यावेळेस पण नाही आली. बघूया आता गणपतीच्या वेळेस बोलूया, त्यावेळेस दिसेल तुम्हाला. आणि आमचं शकू पण दिसेल तुम्हाला. अलिबागच्या ब्लॉगमध्ये तो दिसलाच असेल. लई मस्ती करतो, आणि त्याला करमून गेलं होतं. मी गेली होती तर परी होती तिथं, छान वाटायचं. चिलापीला लई काटे असतात. सावकाश मिरची आणि हे लावायचं सारण, नाही तर काटे हातात घुसले ना रेसिपी राहिली आणि सगळंच राहिलं. छानपैकी असं लावून घेतले सगळ्याच फिशला. काही काही फिशचा ना लई वैस वास येतो, मला अजिबात आवडत नाही मग. आणि कधी कधी ना आपण जे चिकन आणतो ना, ते चिकनचा सुद्धा कधी कधी, म्हणजे चिकनचा येतोच, प्रत्येक वेळेस चिकनचा वास येतो. त्यामुळे ते एक ना खूप धुवून घ्यावं लागतं. मला अजिबात आवडत नाही ते असं वास आलेला पदार्थ. या वाटणचाच वास लई खूप भारी येतोय. तुम्ही असं वाटण वापरून नक्की एकदा फिश करा. काही काही छोटी चिलापी होती, हे बघू शकताय तुम्ही, पीसेस किती छोटे छोटे येतात. इकडे होते त्याला कोपऱ्याला, ठीक आहे, छोटीशी शेपटी. माझा घसा, खोकला, शिंका खूप येतात. मग अशी मी गोळी खाल्ली, गोळी होती घरामध्ये, मग मी गोळीच खाल्ली, नाही गेली हॉस्पिटलला. मला हॉस्पिटलला जायचं लई कंटाळा येतो, मला नाही आवडत जास्त दवाखान्याची पायरी चढायला. ते फिशचं तोंड आहे. त्याला पण लावून घेतले मी, बाजूला होते हे सगळं. तोंड नाही घेतलं तरी चालतं, ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी नक्की घ्या. मी तर घेतले, बघूया.
तर हे आलं लसूण पेस्ट लावून घेतली ह्याला मी. आता हे छानपैकी मुरायला ठेवणार आहे. तर आता हे मी जवळजवळ 10 मिनिटं ठेवणार आहे पुन्हा मॅरिनेट व्हायला. आणि आता मी हा मसाला वापरणार आहे. मी हा फिशचा मसाला वापरते. सवाईचा मालवणी फिश फ्राय मसाला आहे आणि खरंच खूप छान आहे. मी सगळे मसाले यांचेच वापरते. मटण असू द्या, चिकन असू द्या, अंडा करी असो किंवा फिश फ्राय असो, फिश करी असो, भरपूर सारे मसाले आहेत. शेवभाजी असू द्या, तुम्हाला जी कोणती भाजी करायची त्याचे सगळे मसाले यांचे भेटतात आणि खरंच खूप टेस्टी आहे. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. तर हा मसाला मी नंतर तुम्हाला वापरून दाखवते. हा मसाला आज वापरून मी फिश फ्राय करणार आहे. प्रत्येक वेळी हाच वापरते, कधी घरचा वापरते, पण आज हा वापरणार आहे. तर हे मॅरिनेट झाल्यानंतर आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी जी कोथिंबीर आणलेली आहे फ्रेश, ती पण मी आता व्यवस्थित करून ठेवते. कारण आहे ना, कोथिंबीर ह्या दिवसामध्ये खूपच महाग मिळते, त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे. तर आता ही थोडा वेळ मी TV बघत बघत कोथिंबीर व्यवस्थित करून ठेवते. तर आता फिश आपले छान 10 मिनिटं मॅरिनेट झालेत. आणि आता त्यानंतर मी घेतलेलं आहे बेसन पीठ. अर्धी वाटी बेसन घेणार आहे. म्हणजे अर्धी घेतली वाटी, पण लागेल तसं घ्यायचं आपल्याला. एवढं लागेल मला असं वाटतंय. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा एकदम बारीक साईजचा रवा आहे. आणि मी जवळजवळ रवा पळीनी मापून घेते. छोटी पळी जी आहे वरणाची ती. तर इथं मी 1 चमचा रवा घेतला आहे आणि वरती अजून थोडासा घेणार आहे. तर आता हे छानपैकी आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं आहे. खरं तर तांदळाचं पीठ पण वापरतात, पण मला बेसन पिठात डीप फ्राय म्हणजे फ्राय केलेले सुद्धा फिश आवडतात. खूप छान लागतात तसे पण. तुम्ही नक्की करून बघा. तर हे असं एकत्र करून घेतले मी. तर आता ह्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. कारण फिशमध्ये आपण मीठ टाकलेलं नव्हतं, त्यामुळे इथं मी आता हाताच्या अंदाजाने घेणार आहे. तर एवढं मीठ मी घेतलेलं आहे, छोटा चमचा. आणि अजून थोडंसं एवढं घेतलं, म्हणजे फुल मोठा चमचा एक मीठ घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर सवाईचा हा मालवणी फिश फ्राय मसाला पण मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. तर ही पूर्ण फिश फ्राय मसाल्याची पुडी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. मी फिशला हा मसाला लावलेला नाही आहे, डायरेक्ट मी ह्याच्यामध्ये कालवते. ह्याच्यामध्येच तुम्ही कालवा, छान लागते. तर आता हे सगळं असं एकत्र करून घेते. आणि आता एक पॅन किंवा तुमच्याजवळ तवा कोणता असेल तो तुम्ही गरम करायला ठेवायचा. तर मी आता तवा गरम करायला ठेवणार आहे. माझा पॅनचा तवा खराब झाला आहे, तर मी आता ह्याच्यात कालवलं आहे. हे जर जास्त झालं तर थोडं काढून ठेवायचं, लागलं तर पुन्हा घ्यायचं. तर मी आता तव्यामध्येच फिशची रेसिपी बनवते, त्याच्यामुळे तेल टाकून घेतले. आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेणार आहे मी. कॉर्नफ्लॉवरमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवते बनवून कसे होत आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे थोडासा हा जो मसाला केला ना बेसन पिठाचा, हा मसाला ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. आणि ह्याची वेगळी करणार आहे मी फिश फ्राय, आणि ह्याचं वेगळं बनवणार आहे. तर ह्याची अगोदर मी करून दाखवते. मॅरिनेट केलेला फिश असं ह्याच्यामध्ये डिप करायचा. आणि माझं स्टँड खराब झालं आहे, त्याच्यामुळे मोबाईल सारखा हालतोय, त्याच्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या. तर असं डीप फ्राय केलं आहे मी, म्हणजे पिठामध्ये डीप केलं आहे. आता मी टाकते तव्यामध्ये. गॅस थोडा कमी ठेवते, फुल गॅस आहे. अजून 2-3 पीसेस आपण असेच बनवूया. कडक होतात का असं नुसतं कॉर्नफ्लॉवर वापरून मला ते पाहायचं आहे. त्यामुळे मग मी
तर असे मॅरिनेट केलेले फिश मी तव्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मी टाकून घेणार आहे आणि थोडा वेळ त्याला छान शिजू द्यायचं आणि नंतर मग आपण पलटी करणार आहोत. तर आता सगळे फिश तव्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि जरा 2-3 मिनिटे ह्याला चांगले एक बाजूने शेकून घेते आणि त्यानंतर मग दुसऱ्या बाजूने पण आपण त्याला छानपैकी कडक असे भाजून घेणार आहे. हे कडक बनवायचे आहेत आपल्याला, बघूया कडक होतात का. हे मधले 2-3 पीसेस जे आहेत ना ते कॉर्नफ्लॉवर लावून केलेले आहेत, हे 3 पीसेस, आणि बाकीचे जे आहेत ते पूर्ण मसाला लावून केलेला आहे, बेसन पीठ, आणि ते तुम्हाला दाखवलंच मी. तर आता बाजूने पण मी तेल सोडून घेतलंय, तुम्ही पाहू शकताय, आणि हे मधले पीसेस जे आहेत ना ते मी पलटी केलेत, कडक झालेत छान. तर बाजूचे पण छानपैकी असे भाजून देते आणि त्यानंतर पलटी करते. तर आता एवढे राहिलेले आहेत ते पण मी ह्या मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून घेणार आहे. कोणाकोणाला मच्छी आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि कोणी कोणी अशा प्रकारे केली ते पण सांगा. एका साईडनं छान असे कडक झालेत, शिजलेत पण. तर आता ही अशा हळूहळू मी पलटी करते, कारण छोटीची लापी आहे त्यामुळे चुरा लगेच होणार तिचा. पाहू शकता शिजली. आता दुसऱ्या बाजूने पण ठेवते जरा कडक व्हायला. तर फिश छानपैकी झालेले आहेत आपले, आणि आता मी ताटामध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत. सगळे असे व्यवस्थित काढून घेते. तर तुम्ही पाहू शकताय फिश फ्राय आपला रेडी झालाय आणि किती छान दिसतोय. तर या तुम्ही पण जेवायला. परीला टेस्ट करायला देते आता मी, आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगते. तर आता आपले फिश रेडी झालेत. आता परीला मी टेस्ट करायला दिलंय, बघूया ती काय रिव्ह्यू देते आपल्याला, छान झालंय की नाही झालंय. तर कसं झालंय बाळा? छान झाले ना. तर परीला तर आवडलेत. आणि तेव्हा पण फिश आणणार, हेच आणायचे नाही असंच करायचं. हे तर खूपच भारी झालं. छान झालेत ना. ठीक आहे, चला आम्ही फिश एन्जॉय करतो, तुम्ही पण या जेवायला. आणि कशी वाटली तुम्हाला फिशची रेसिपी नक्की सांगा मला. तर रात्री फिश रेसिपी केल्यानंतर मी काय व्हिडिओ एंडच केला नाही, आणि एंड करायचा राहिला माझा व्हिडिओ. आणि सकाळी पण मी काही शूट घेतलं नाही, कारण माझी तब्येत फार बिघडलेली आहे. त्याच्यामुळे मी जास्त काही शूट घेतलेलं नाही. काम वगैरे मी काहीच दाखवलेलं नाही तुम्हाला. घरातलं आवरलं मी, जेवढं काम सकाळचे असतात आपली सगळी आवरून. त्याच्यानंतर मग मी बसले होते, तर परीने आता एक ड्रॉइंग काढली. तर मी तुम्हाला ड्रॉइंग दाखवते, तिने किती छान ड्रॉइंग काढली. परी बघू, थांबा आपण बॅक कॅमेऱ्याने दाखवूया. तर तुम्ही पाहू शकता ही परीने माझ्या ड्रॉइंग काढलेली आहे, आणि खूप छान छान ड्रॉइंग काढते ती. तर तुम्हाला कशी वाटली तिची ड्रॉइंग नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि न बघता ह्या सगळ्या ड्रॉइंग काढते ती, मनाने काढती. अजिबात एक सुद्धा ड्रॉइंग अशी नाही की तिने बघून काढली आहे. स्वामींची पण ड्रॉइंग मी तुम्हाला दाखवली ती मागच्या एका व्हिडिओमध्ये, ती सुद्धा खूप सुंदर काढली. आणि ही पण पाहू शकता तुम्ही किती सुंदर आली आहे, न बघता काढते ती. तर आवडली असेल ही ड्रॉइंग तर नक्कीच परीसाठी एक लाईक करा, आणि
चॅनेलवरती कोण नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.